नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्रातील दुपारनंतर आणि रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया। 27 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। सांगली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये। तसेच काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी। तसेच काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। पालघर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये। वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। अमरावती जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वाशिम जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि आज संध्याकाळच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच काही भागामध्ये विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच बीड जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। परभणी जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये। जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये।